बच्चू कडू यांनी शेतकरी प्रश्नावर भाष्य करत सरकारला सवाल केला आहे. जय श्रीराम म्हणणाऱ्यांनी हिंदू शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव कधी मिळणार याचे उत्तर द्यावे असे ते म्हणाले. शेतकरी आजही आर्थिक संकटात असून उत्पादन खर्च वाढला आहे, पण पिकांना योग्य भाव मिळत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. सरकारने शेतकऱ्यांसाठी ठोस धोरण आणून त्यांच्या पिकांना हमी भाव द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता सरकार यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खरं तर हा धागा अजूनही आहे. आता एक आम्ही त्या माऊलीच्या घरी जाऊन तिथं विजयभाऊ असेल, वामनराव असेल किंवा जे सगळे नेते आहेत त्यांना बोलावून त्याचा धाग्याचा सोडण्याचा कार्यक्रम, कारण हे बंधन आहे आणि ते कर्जमुक्तीचं बंधन होतं. त्याला पूर्ण यश जरी म्हटलं तरी काही प्रमाणात यश भेटलेलं आहे. ते यश घेऊन पुन्हा नवीन बंधन आम्ही शेतकऱ्यासाठी बांधणार आणि हमी भावाची लढाई, जय श्री राम हिंदू किसान को कब मिलेगा दाम, ही लढाई आम्हाला शिवराज चव्हाणच्या गावापासून सुरुवात करायची आहे. ऑगस्ट महिन्यात त्याची आखणी आतापासून करणार आहोत. प्रचंड ताकदीची लढाई हमी भावाची आम्ही लढतो. ज्या पद्धतीनं विजयभाऊनं सांगितलं, वामनरावनी सांगितलं, काखरी नेहमी कर्जमाफीपेक्षा एक डावच्या दामाची लढाई, हमी भावाची लढाई आणि ते उचित हमी भावाची लढाई आम्ही लढतो. कृषी मंत्र्यांच्या घरावर आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. देशभर आता हमी भावासाठी हा लढा उभारला जाणार नाही, बिलकुल त्या लढ्यात आम्ही सहभागी आहोत. पण आता नवीन बांधणी, कारण आता तिकडेच पाहतो, नवीन बांधणी जे करतो आहे आपण, आता थोडंसं उसण घेतो 3-4 महिने आम्ही, थोडेसे वस्त्र शस्त्र घासून घेतोय आणि पुन्हा तयारी लागतोय हमी भावाच्या लढाईची. हमी भावाची लढाई ही देशभर चालणार आहे काय? कारण आमची ताकद देशभर नाही आहे. आमची ताकद जिथपर्यंत आहे तिथपर्यंत लढू.